चला आपला कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू आहे की नाही. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण जो आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला बघितला होता की नाही, म्हणजे सिंगलमध्ये ज्या वेळेस बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन ॲक्सिस, म्हणजे जे पॉईंट्स ॲक्सिसवर असतात त्या ॲक्सिसवरच्या पॉईंटचा डिस्टन्स कशा पद्धतीने काढायचं. आणि त्यानंतर जो सेकंड नंबरचा आपण बघितला होता तर त्या सेकंड नंबरच्या मध्ये काय आहे की अशा लाईन सेगमेंटचा किंवा अशा 2 पॉईंट्समधला डिस्टन्स काढायचं आहे जो सेगमेंट किंवा जे 2 पॉईंट्स आर पॅरलल टू ॲक्सिस, एनी ॲक्सिस, कोणत्या ॲक्सिसला काय असतील, पॅरलल असतील, अशा लाईन सेगमेंटचा आपण किंवा त्या सेगमेंटवरच्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता की नाही. मग जो की या ठिकाणी एक्सचा जर डिस्टन्स असेल तर x2 - x1, वायचा डिस्टन्स असेल तर y2 - y1 की नाही. आता याच्यानंतर जो आपल्याला दिलेला आहे त्याच्या पुढचा भाग तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपल्याला ॲक्युरेट डिस्टन्स फॉर्म्युला बघायचा. बघा डिस्टन्स फॉर्म्युला जो पहिला भाग आहे. बघा कालच्या व्हिडिओमध्ये मला एक जणांनी क्वेश्चन असा विचारला की सर डिस्टन्स हे 0 कसं येईल, बरोबर आहे, डिस्टन्स हे 0 कसं येईल. बरं ठीक आहे. त्यानंतर मी पुन्हा त्याचा पुढचा प्रश्न होता की त्याला ॲक्युरेट तो विचारायचा नव्हता, पण एक लक्षात ठेवा डिस्टन्स हे 0 असू शकतं. मिनिमम डिस्टन्स हे किती असतं, 0 डिस्टन्स असतं, कमीत कमी 0 डिस्टन्स असू शकतं. आता मी या स्पॉटला आहे की नाही, क्लासवर आहे, माझ्यापासून माझ्या क्लासचं अंतर किती आहे, 0 किलोमीटर, 0 काय युनिट असेल, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर हे की नाही. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स हे 0 असतं. पण त्याचं म्हणणं आलं की सर तुम्ही एक दाखवलंय बोर्डवर आणि ए बी मधलं डिस्टन्स 0 दाखवलंय की नाही, ते एक एक्झाम्पलसाठी मी घेतला होता की नाही. ॲक्युरेट त्याच ॲक्युरेटमध्ये डायग्राममध्ये जर तुम्ही ए बी मधला डिस्टन्स म्हणला तर 0 येऊ शकत नाही. मी ते काय केलं, एक तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक अंदाजे किमती घेतल्या होत्या 3, 4 आणि त्याचा डिस्टन्स काढून दाखवला होता. म्हणजे ते क्वेश्चन किंवा तो सॉल्व करून दाखवलेला ते एक फॉर एक्झाम्पलसाठी होता, तो तिथं सोडून द्या तुम्ही, ठीक आहे. म्हणजे त्या क्वेश्चनचं डिस्टन्स 0 कसं येतं आहे असं नाही, किंवा तो फॉर्म्युला कसं आहे हे मला तिथं सांगायचं होता, त्यामुळे त्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ठीक आहे. बस एवढाच भाग होता त्याच्यातला. आता आपल्याला जो बघायचा तो डिस्टन्स फॉर्म्युला, ठीक नाही. आता डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे की या ठिकाणी एखादी लाईन असेल, मग एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असेल, त्या 2 पॉईंटमधलं आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. किंवा ती लाईन काय असेल, एक बघा हा एक्स ॲक्सिस आहे, हा उभा आहे तो वाय ॲक्सिस आहे. आता जो सेगमेंट असेल तो पॅरललच असेल असं नाही, असा क्रॉस पण असू शकतो, ठीक नाही, असा क्रॉस पण असू शकतो. आणि या 2 पॉईंटमधलं समजा इथं ए असेल आणि इथं बी असेल, याच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायला सांगितलं आहे. म्हणजे आता ज्या याचा आपल्याला 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काढायचं आहे ते 2 पॉईंट्स पॅरललच असतील असं नाही, ठीक आहे. पहिला बघितला होता आपण द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन दी ॲक्सिस. सेकंड नंबरचा बघितला फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इन अ सेम प्लेन किंवा इन प्लेन, प्रतलात असणारे किंवा पॅरलल टू एक्स ॲक्सिस और पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता हा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे त्या लाईन पॅरलल असतील किंवा क्रॉसही असतील, ठीक नाही, इंटरसेक्ट होत असतील एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, या लाईनवर असणाऱ्या पॉईंटमधलं डिस्टन्स काढण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आता फॉर्म्युला बघायचा आहे, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, फॉर एक्झाम्पल ए बी मधलं डिस्टन्स काढायला सांगितलंय तुम्हाला. मला सांगा हा ए इथं आहे, बरोबर आहे, ए चे कोऑर्डिनेट काय असणार एक्स वाय, बी चे कोऑर्डिनेट बी काय असणार एक्स वाय. मग आपण आपल्याला आठवणीत आहे x1 y1 कन्सिडर करतो, x2 y2 कन्सिडर करतो, ठीक आहे नाही. मग डिस्टन्स ऑफ ए बी आहे, जो डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तो आहे इन स्क्वेअर रूट. इन स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचा x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, सॉरी इथं मायनस करत जा, x2 - x1 होली स्क्वेअर प्लस y2 - y1 होली स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा डिस्टन्सचा फॉर्म्युला, हा लक्षात ठेवा. आणि जास्त फॉर्म्युला आपल्याला हाच यूज करायचा आहे. काल सांगितलेले फॉर्म्युले म्हणजे एक बेसिक होते, ठीक नाही, परंतु ते फॉर्म्युले ते जी पॉईंट आहेत, ठीक नाही, ते एकाच ॲक्सिसवर असण्यासाठी होते.
पण आता हा जो आहे एकाच एक्सिसवरचे आहेत का, एक्स किंवा वायवरचे आहेत का, नाही आहेत, म्हणून हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे मग डिस्टन्स फॉर्म्युला, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो कोऑर्डिनेट दिलेले असतील आहे की नाही त्याला आपण, किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकतात बघा, x2 मायनस x1 होल स्क्वेअर करण्याच्या ऐवजी x1 मायनस x2 पण करू शकतात. इथं कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. x2 मायनस x1 किंवा x1 मायनस x2 दोन्हीपैकी कोणतंही चालतं. मग जर इथं 2 घेतला असेल तर इथं पण 2 अगोदरच घ्या, नाही तर इथं 1 घेताल इथं 2 घेताल, असं करू नका. x2 घेतोय ना इथं पण y2, जर अगोदर x1 घेतलं तर इथं पण अगोदर काय घ्या, y1 घ्या. एवढं मात्र म्हणजे काळजीपूर्वक घ्या तेवढं. म्हणजे x2 मायनस x1 और x1 मायनस x2 दोन्हीपैकी कोणताही नंबर त्या ठिकाणी घेतला तरी चालतो. का तर या ठिकाणी डेफिनेटली काय होणार आहे, प्लस मायनस मायनसच होणार आहे. आणि एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, मग त्या निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण काय होणार आहे, पॉझिटिव्हच होणार आहे. त्यामुळे इथं काय होऊ शकत नाही की बा चेंजेस केला तरी उत्तर वेगळं येत नाही, स्क्वेअर असल्यामुळं तसं होत नाही. जो होली स्क्वेअर आहे की नाही त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरमुळं या ठिकाणी जे येणारा आन्सर आहे त्याच्यामध्ये काय होत नाही, चेंजेस होत नाही. ठीक आहे, कळलं. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बघा, डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, आता बघा या डिस्टन्स फॉर्म्युला, एवढं डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. ठीक आहे, बाकी काहीच अडचण नाही, प्रॅक्टिस सेट पूर्ण तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. एका फॉर्म्युल्यावर या एका फॉर्म्युल्यावर पूर्ण पहिला प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. x2 मायनस x1 होली स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर होली स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर पण इन स्क्वेअर रूटमध्ये आहे, लक्षात ठेवा. हे वर्गमुळात आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा की भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की सर मग हे वर्गमूळ कसं काय आलं, पुन्हा त्याचा स्क्वेअर कसं काय आला, हे की नाही. आता एक लक्षात ठेवा, जर तेच बघायचं म्हटलं तर या ठिकाणी इथं पॉईंट आहे बी, समजा बी पासून जर इथं तुम्ही असा घेतला, ठीक आहे, बी पासून जर या ठिकाणी जर घेतला तुम्ही, हा परपेंडिक्युलर असतो बरोबर आहे 90 डिग्री. मग हा इथं इथपर्यंत छेदला असेल इथं, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होतो. म्हणजे हा काय तयार झाला, जो आहे त्या ठिकाणी हायपोटेनियस तयार होतो. ठीक नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत नसेल आणायचं, तुम्ही म्हणताल बी पॉईंट ए पॉईंट इथंच आहे सर. ठीक आहे, मग इथून तर असं असेल का नाही, याला पॅरलल लाईन असेल की नाही, मग इथं 90 डिग्री होईल की नाही तयार. मग थेरम ऑफ पायथागोरस, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. मग याचा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल, याचा स्क्वेअर असतो टेकिंग अ स्क्वेअर रूट, मग याचा स्क्वेअर रूट केल्यामुळे हा इन स्क्वेअर रूटमध्ये आला जो मधला नंबर असेल ते. म्हणून हा अशा पद्धतीनं बाय डिस्टन्स फॉर्म्युला तयार होतो. ठीक नाही. जर थेरम ऑफ पायथागोरस तर थेरम ऑफ पायथागोरस ए बी स्क्वेअर, समजा इथं नाव दिलं असेल तुम्ही, काय होणार मग, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ठीक नाही. मग याचा जर स्क्वेअर रूट, याला जर स्क्वेअरचा साईन द्यायचा नसेल तर याला इन स्क्वेअर रूटमध्ये अंडर रूटमध्ये घेऊ शकतो तुम्ही. मग आता मला सांगा बी सी कुठे आहे, बी सी हा बी सी, बी सी म्हणजे याच्यामधला हा इकडचा कोऑर्डिनेट म्हणजे वायचा कोऑर्डिनेट, इकडचा म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट आले x2 y2. आणि हा जो ए आहे, ए म्हणजे हे बघा इथून इथं गेलेला आणि इथून इथं आलेला, हा झाला x1 y1. म्हणजे हे कोऑर्डिनेट म्हणजे बाय डिस्टन्स फॉर्म्युला, हा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यानुसार हा तयार होतो. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ए बी स्क्वेअर, हा जर काढला तर हे बाकी दोन्ही काय केले अंडर रूटमध्ये टाकून दिले इन स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे तिथं निघतं. काही जणांना असं वाटतं की सर मग स्क्वेअर रूट काढला तर बी सीचा वर्ग आहे तो वर्ग कॅन्सल होईल, ए सीचा वर्ग तो पण कॅन्सल होईल, की नाही. पण तीच प्रोसेस होते, पण स्क्वेअर रूटमध्ये अगोदर करावं लागतं. म्हणजे हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. समजा पुढं काय होतं, या दोघांचा जाऊ 4 असेल 1 असेल, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, 16 आणि 1 17, इन स्क्वेअर रूट 17. शेवटी उत्तर डिस्टन्स असं भेटतं इन स्क्वेअर रूट 17. म्हणजे एक एक्झाम्पलच्या स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर, ठीक नाही. म्हणजे हा जो डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे हा थेरम ऑफ पायथागोरसनुसार तयार झालेला असतो. हे म्हणजे हायपोटेनियस आहे, ही वन साईड आणि सेकंड साईड आहे. ओके, कळलं का. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवताना पण एक लक्षात ठेवा, थेरम ऑफ पायथागोरसमध्ये आपण इथं मायनस करतो का नाही, डेफिनेटली पॉझिटिव्हच. मग इथं पॉझिटिव्ह, इथं मात्र मध्ये काय ठेवा, निगेटिव्ह ठेवा. ब्रॅकेटच्या मध्ये जो x2 मायनस x1 आपल्याला ते बघितलं आहे, कालचा जो फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता की नाही,
x2 मायनस x1 आणि y2 मायनस y1. ठीक आहे. आता याच्यानंतरच काय म्हणते बघा, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन आर. कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन, ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात? कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन सांगा बरं काय असतात? कोऑर्डिनेट 0 0. कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन 0 0 is if the coordinate of points are इथं काय म्हटलं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी आर एक्स अँड वाय देन डिस्टन्स ऑफ ओ पी. म्हणजे एक एक्झाम्पल दिले त्यांनी. ठीक आहे. आणि त्यानंतर काय म्हटलंय, जो डिस्टन्स फॉर्म्युला दिलाय तो दिलाय, हा डिस्टन्सचा फॉर्म्युला दिलाय. ठीक आहे. मग त्यानंतरचा आता पुढचा जो भाग असेल तो आता आपण बघूया. फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स कशा पद्धतीनं फाइंड केला जात आहे हे पाहूया. चालते. कळला डिस्टन्स फॉर्म्युला? फक्त एक लक्षात ठेवा, डिस्टन्स फॉर्म्युला जर परफेक्ट पाठ केला तर पूर्ण प्रॅक्टिस सेट जो तुमचा आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा. एकावरच आहे तो डिस्टन्स फॉर्म्युल्यावर. फाइंड द डिस्टन्स. एक एक्झाम्पल आहे ते आधी बघू. फाइंड द डिस्टन्स. Find the distance between the points P11 Q5 minus 7 5 negative 7. Find the distance between a point P and Q. PQ मधला काय करायचं तुम्हाला? डिस्टन्स काढायचा. बघा P11 x1 y1 Q 5 negative 7 x2 y2. जे फर्स्टवाला पॉईंट असेल त्याला 1 1 नाव द्या, सेकंड पॉईंटला 2 2 नाव द्या, म्हणजे x2 y2 आहे की नाही या स्वरूपामध्ये. डिस्टन्स ऑफ PQ सांगा बाय डिस्टन्स फॉर्म्युला इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 5 चला काय येणार मग? x2 मायनस x1. x2 किती रे? x2 आहे 5. काळजीपूर्वक घेत जा, हे मायनसचं साईन. आणि x1 किती आहे? 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे निगेटिव्ह 7, हे साईन निगेटिव्ह 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इन स्क्वेअर रूट 5 मायनस 1 4 4चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस चिन्ह मायनसचं 7 आणि 1 8 मायनस मायनस प्लस चिन्ह मायनसचं 7 आणि 1 8 त्याचा स्क्वेअर 4चा वर्ग 16 8चा एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह 8चा वर्ग 64 इन स्क्वेअर रूट 6 4 10 0 8चा आला 1 8 80 आला बरोबर आहे 80. आता 80चे फॅक्टर्स पडतात का? 80चे फॅक्टर्स पडतात का बघा. जर 80चे फॅक्टर्स पडत असतील तर घ्यायचे, नाहीतर मग याचे फॅक्टर्स अजून दुसरे पडतात बघा. कोणते? डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट, एक परफेक्ट नंबर घ्यायचा, परफेक्ट स्क्वेअर नंबर 80 4ने डिवाइड करून बघा. 4 2 8 20 येतात. पुन्हा 20चे फॅक्टर पडतात. कोणते? 4 5 20 ठीक नाही. 10 8 80 10 इंटू 8 पण 8 कोणत्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे की नाही. 16 32 16 64 16 85 16 इंटू 5 16 इंटू 5 16चा स्क्वेअर रूट 4 इन स्क्वेअर रूट 5 एवढं डिस्टन्स भेटलं. म्हणजे या स्वरूपामध्ये जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे दिलेला तुम्हाला आहे की नाही, त्या डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार असं सॉल्व्ह होतं. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स काढताना तुम्हाला x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 हा जो फॉर्म्युला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तो यूज करावा लागतो आहे की नाही. म्हणजे जो डिस्टन्स काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो या स्वरूपामध्ये असतो. फाइंड द डिस्टन्स x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होली स्क्वेअर त्याचा स्क्वेअर या स्वरूपामध्ये. ठीक आहे. बाकी काही अडचण आता?
आता याच्यानंतरचा एक भाग असतो बघा की शो द पॉइंट्स ए बी आर किंवा ए बी आणि दुसरा एखादा पॉईंट दिला जाईल तुम्हाला सी. फाइंड द शो दॅट द पॉईंट ए बी अँड सी आर कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर म्हणजे काय की त्यामध्ये हे एकाच रेषेमध्ये असणे, परंतु एका रेषेमध्ये असणे म्हणजे कोलिनियरच म्हणता येत नाही कन्फर्म. याला काय म्हणता येतं, समजा हे ए बी सी आहेत, हे मी म्हटले किंवा 3 पॉईंट्स आर कोलिनियर, परंतु हे कोलिनियर कधी होतात, सम ऑफ ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. म्हणजे इथं असं यायला पाहिजे ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी, तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणता येईल की हे 3 पॉईंट्स आर कोलिनियर. म्हणजे या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज या ए सी एवढी आली पाहिजे. म्हणजे सम ऑफ 2 ए बी प्लस बी सी, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी, टोटल ए सी तयार व्हायला पाहिजे. ठीक नाही, म्हणजे कोणत्याही 2 डिस्टन्सची सम ह्या तिसऱ्या डिस्टन्स एवढी आली पाहिजे. मग या दोघांची बेरीज याची एवढी आली पाहिजे किंवा या दोघांची बेरीज याची एवढी आली पाहिजे. आहे की नाही, म्हणजे कोणत्याही 2 डिस्टन्सची सम एका डिस्टन्स एवढी आली पाहिजे. जर येत असेल तर ते 3ही पॉईंट्स काय आहेत, मग कोलिनियर आहेत असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये दुसरं एक फॉर्म्युला आहे, जे एक्झाम्पल येऊ शकतं, शो दॅट द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. ओके, आता तो क्वेश्चन बघूया. कोलिनियर पॉइंटचा कसा शो दॅट करायचा किंवा कशा पद्धतीने दाखवायचा, ठीक नाही. जो शो दॅट म्हणून तुम्हाला क्वेश्चन येतो की 3 पॉइंट्स किंवा ए बी सी पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स, ठीक नाही. मग तो कशा पद्धतीने येतो कोलिनियर पॉइंट्स, तो बघूया. बघा, शो दॅट points A negative 3 to B 1 negative 2 C 9 negative 10 9 negative 10 are collinear. A, B, C are collinear. हे कोलिनियर पॉइंट्स आहेत की नाही म्हटलंय, हे शो दॅट करायला सांगितलंय. आता अगोदर काय करायचं, ए आणि बीचं डिस्टन्स काढायचं, नंतर बी आणि सीचं डिस्टन्स काढायचं, नंतर ए आणि सीचं डिस्टन्स काढायचं. म्हणजे 3 स्टेप तुम्हाला करावं लागते. सुरुवातीला बघूया आपण डिस्टन्स ऑफ ए बी, ए बीचं डिस्टन्स काढूया. एचा कोऑर्डिनेट काय सांगा, निगेटिव्ह 3 अँड 2, बी 1 अँड निगेटिव्ह 2, हा x1 y1 x2 y2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पाहा चला, x2 मायनस x1, x2 किती रे, x2 आहे 1, 1 मायनस 3. आता हे बघा, थोडं काळजीपूर्वक घ्यायचं. हा x2 होता 1, हा फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह, आणि हा -3 होता, -3 प्लस y2 निगेटिव्ह 2 मायनस 2 होल स्क्वेअर. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इंटूचा साईन आहे दोन्हीच्या मध्ये, म्हणजे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. 3 + 1 4, 4 स्क्वेअर मायनस मायनस 4चा स्क्वेअर. ठीक आहे ना, दोघांची सम जर बघितली तर काय येणार, 4 येणार. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, साईन निगेटिव्हचं, निगेटिव्ह 4चा स्क्वेअर आणि पॉझिटिव्ह 4चा स्क्वेअर. 16 + 16 इन स्क्वेअर रूट 32, 16 आणि 16 32. परत याचे फॅक्टर्स काय येणार, 16 × 2 काय येणार, 16 × 2 म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी आहे 4 इन स्क्वेअर रूट 2. किती आला,
हे 16चं स्क्वेअर रूट 4, 4 इन स्क्वेअर रूट 2 आला. पुन्हा डिस्टन्स ऑफ बी सी आहे. डिस्टन्स ऑफ बी सी, बीचे कोऑर्डिनेट बघावं लागतील. बीचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1 - 1, 1 - 2 आणि सीचे 9 - 10. x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ बी सी, डायरेक्ट आता फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालतो. x2 9 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर -10 - -2 होल स्क्वेअर -10 - -2 होल स्क्वेअर. 9 - 1 8 मायनस मायनस प्लस 10 - 4 -8. हे मायनस इंटू मायनस प्लस, बरोबर आहे. प्लस मायनस मायनस 10 मधून 2 गेले -8. 8चा वर्ग 64 प्लस 64. 4 4 8 6 6 128. ठीक आहे ना. हा 128. याचे फॅक्टर्स कसे पडतील? डिस्टन्स ऑफ बी सी आहे इन स्क्वेअर रूट 64 × 2. 4 2 8 आणि 6 2 बाहेर. 64 कोणाचा स्क्वेअर रूट 8 इन स्क्वेअर रूट 2. हे डिस्टन्स ऑफ बी सी भेटला. म्हणजे जो बी सी आहे त्या बी सीचा डिस्टन्स भेटला आपल्याला आता. हे की नाही. आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? जो राहिलेला डिस्टन्स आहे, आता कोणाचा डिस्टन्स राहिलं? डिस्टन्स ऑफ ए सी, ए अँड सी याचा डिस्टन्स काढायचं राहिलं. मग त्याचं डिस्टन्स काढूया. डिस्टन्स ऑफ ए सी, ए चे कोऑर्डिनेट काय आहेत? -3 2. सीचे कोऑर्डिनेट 9 -10. x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ ए सी इन स्क्वेअर रूट x2 9 - -3 होल स्क्वेअर प्लस y2 -10 -2 होल स्क्वेअर. मायनस मायनस प्लस 9 + 3 12 -12 स्क्वेअर. 144 + 144 288. 144 × 2 12 इन स्क्वेअर रूट 2 आला. काय आलं? 12 इन स्क्वेअर रूट 2. आता बघा या ठिकाणी जो आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे की त्या डिस्टन्सची सम कोणत्याही दोघांचे डिस्टन्स आहे बघा. फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड या 2 3 वरून बघूया. आता हा भाग थोडा मी इरेज करतो, इकडचा भाग मोडतोय. बघा हे डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरलेला आहे पहिला आपण, किंवा इथला क्वेश्चनचा भाग मी मोडतो एवढाच. ठीक आहे. आता बघा फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड कोणत्याही दोघांची बेरीज ही एका तिसऱ्या एवढी येते का? बघा बरं. पहिल्यांदा डिस्टन्स किती आहे? 4 इन स्क्वेअर रूट 2. सेकंडमध्ये आहे 8 इन स्क्वेअर रूट 2 आणि थर्डमध्ये आहे 12 इन स्क्वेअर रूट 2. म्हणजे बघा फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड कोणत्याही दोघांची सम येते बघा. हे 4 इन स्क्वेअर रूट 2 आणि 8 इन स्क्वेअर रूट 2 या दोघांची सम जर केली तर काय येते बघा. 4 इन स्क्वेअर रूट 2 प्लस 8 इन स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू 12 इन स्क्वेअर रूट 2 येते. करेक्ट येते बघा. हा जो आहे सर्ड आहे, काय आहे? सर्ड आहे. आणि सर्डमध्ये
लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स, बरोबर आहे. आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे. लाईक सर्ट कशाला म्हटलं जाते? देअर ऑर्डर अँड रॅडिकँड नंबर आर सेम. याची ऑर्डर किती आहे? याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर पण 2 आहे. याचा रॅडिकँड नंबर किती आहे? 2 आहे. याचा रॅडिकँड नंबर किती आहे? 2च आहे. बाहेरचा नंबर कोणताही असो, त्याचा रॅडिकँड नंबर अँड देअर ऑर्डर आर इक्वल, देन इट इज कॉल्ड अ लाईक सर्ट्स. त्याला आपण लाईक सर्ट्स असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे देअर ऑर्डर अँड रॅडिकँड नंबर आर सेम किंवा इक्वल. हा इक्वल असला पाहिजे. देअर ऑर्डर 2 आहे, रॅडिकँड नंबर पण सेम आहे. मग या दोघांची सम होते, पण सम मात्र बाहेरच्या नंबरची होते. 8 + 4 किती होतो? 12. मग 12 आणि हे ॲज इट इज असं जातो. इकडे बघा, 4 इन स्क्वेअर रूट 2 प्लस 8 इन स्क्वेअर रूट 2 या दोघांची सम केली तर हा 4 + 8 आणि या दोघांबद्दल एक कॉमन इन स्क्वेअर रूट 2 घ्यायचा असतो. बघा किती होणार मग? 8 + 4 12. 12 इन स्क्वेअर रूट 2 ही आली सम. आली का बघा एवढी? मग देअर फॉर म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? ए पॉइंट ए बी अँड सी आर कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट्स, ते कोलिनियर पॉइंट्स आहेत. कळलं का कोलिनियर पॉइंट्स कसे असणार आहेत? कोलिनियर पॉइंट्स काढताना आपण कोणत्याही दोघांची सम, हे की नाही, कोणत्याही दोघांची सम ही जो 3rd नंबरचा असेल, ठीक आहे ना, जो राहिलेला 3रा असेल त्याच्या सम एवढी, त्याच्या एवढी जर सम येत असेल तर त्या पॉइंट्सला, त्या 3ही पॉइंट्सला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये. पहिला टाईप्स म्हणजे आहे फाइंड द डिस्टन्स, ओके. आणि त्याच्यानंतरचा जो 2nd नंबरचा टाईप्स आहे तो म्हणजे गिवन पॉइंट्स आर कोलिनियर्स, आहे की नाही. आणि आता याच्यावर आधारित अजून एक जो असतो की शो दॅट पॉइंट्स ए बी सी डी किंवा शो दॅट द व्हर्टेक्स पण म्हटलं जातं बघा त्याला. शो दॅट द गिवन पॉइंट्स इज द व्हर्टेक्स ऑफ पॅरलोग्राम, व्हर्टेक्स ऑफ रोम्बस. त्याचे व्हर्टेक्स आहेत. म्हणजे आता व्हर्टेक्स म्हणजे काय? शिरोबिंदू, आहे की नाही. समजा आता इकडे बघा, ही डायग्राम आहे पॅरलोग्रामची, आहे की नाही. तर या पॅरलोग्रामचं नाव समजा ABCD असेल तर हे गिवनमध्ये दिलेले पॉईंट जे असतील ते पॉईंट्स काय आहेत? व्हर्टेक्स आहेत. म्हणजे कोणाचे? पॅरलोग्रामचे. बरं, हा पॅरलोग्राम आपण कधी म्हणतो? ज्या वेळेस अपोजिट साइड्स आर पॅरलल ऑर कॉन्ग्रंट, ओके. पॅरलल ऑर कॉन्ग्रंट जर असतील तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरलोग्राम असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. बरं ठीक आहे, पॅरलोग्रामसाठी आपण स्लोपनुसार पण दाखवू शकतो. बरं मला सांगा, आता असं तुमचा स्क्वेअर, काय आला? स्क्वेअर. आता स्क्वेअरचे शो दॅट करा म्हटलंय. मग स्क्वेअरचं काय असते? ऑल 4 साइड्स आर कॉन्ग्रंट. मग या ठिकाणी जर समजा तुमचा ABCD हा स्क्वेअर असेल तर ABचं डिस्टन्स, BCचं डिस्टन्स, CDचं आणि ADचं या 4ही साइड्सचं म्हणजे त्या 2-2 पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स इक्वल आलं तरच तो 4 व्हर्टेक्स जे आहेत ते स्क्वेअरचे व्हर्टेक्स आहेत असं आपण म्हणू शकतो. हा जर व्हर्टेक्स रेक्टँगलचे आहेत का म्हणून विचारलाय. म्हणजे गिवनमध्ये दिलेले जे 4 व्हर्टेक्स आहेत ते रेक्टँगलचे आहेत की नाहीत ते म्हणताय. मग रेक्टँगल म्हटलं की काय होणार? द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. मग त्यामध्ये जे डिस्टन्स असणार आहे की नाही, जे डिस्टन्स असणार आहे अपोजिट म्हणजे 2 डिस्टन्स इक्वल आले पाहिजेत. म्हणजे BC आणि ADचा डिस्टन्स इक्वल आला पाहिजे, AB आणि CDचा डिस्टन्स इक्वल आला पाहिजे. म्हणजे 2-2 याचं डिस्टन्स इक्वल आलेलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस आपण त्या 4 व्हर्टेक्सला काय म्हणू शकतो? द गिवन व्हर्टेक्स इज अ स्क्वेअर, हे की नाही. ते असतात स्क्वेअरचे, फक्त तुम्हाला काय करावं लागतंय की शो दॅट करावं लागतात, ते दाखवावं लागतात, हे की नाही. त्यांनी सांगितलं असतं की हे व्हर्टेक्स स्क्वेअरचे आहेत पण दाखवा कसे आहेत. तर मग तिथं दाखवायताना आपल्याला काय करावं लागणार? प्रॉपर्टीज यूज करावं लागणार, ठीक आहे. आता हे कशा पद्धतीने दाखवायचं ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, ठीक आहे. थांबू आपण आज इथं.